आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवत शेठ। आता पुराच्या पाण्यातला लोक सावरले आणि लगेच आज लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे। नानांनी युद्ध पातळीवर ते काम हातात घेतलं। काल संध्याकाळी माझ्यासोबत ते रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी इकडे तिकडे फोन करून आज लोकांना ट्रान्सफॉर्मर अवेलेबल होत नाहीये कुठे। रावेत सारख्या ठिकाणी 4 दिवसापासून लाईट नाहीये, तिथे ट्रान्सफॉर्मर नाहीये, पण त्यांनी त्यांच्या ओळखीने, त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या कॉन्टॅक्टनी आपल्या निर्माण नगरीसाठी त्यांनी जे कालपासून युद्ध पातळीवर काम केलं माझ्यासोबत, काल रात्री 12 वाजे मागील काही दिवसात पावसाने संपूर्ण कोकणाला झोडपून काढलं होतं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं, तर तुफान पावसामुळे महावितरणची विद्युत यंत्रणा देखील कोलमडून पडली होती। याच दरम्यान नेरळ परिसरातील निर्माण नगरी भागात ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते। या एका ट्रान्सफॉर्मरवरती किमान 1000हून अधिक नागरिकांना विद्युत जोडणी देण्यात आली असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत होते। परिसरातील विद्युत यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी स्वप्नील लिंडाईत, राहुल जाधव, अंकिता मोरे यासह येथील नागरिक धावपळ करत होते। अशात पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांना याबाबतीत माहिती मिळताच त्यांनी या नागरिकांना मदतीचा हात दिला। संचे यांनी पनवेल येथे महावितरणचे कार्यालय गाठत महावितरणला नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून देत आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे निर्माण नगरीसाठी तात्काळ ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याची जोडणी करून देत येथील नागरिकांना दिलासा दिलाय। दरम्यान भगवान संचे यांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावून जात लोकप्रतिनिधी नव्हे तर नेरळकरांच्या हक्काचा माणूस ही प्रतिमा उजागर केली आहे। त्यामुळे येथील नागरिकांनी संचे यांचे आभार मानले। आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवत शेठ। आज पाहिलं असेल आम्ही त्या आज काल रात्री आपला ट्रान्सफॉर्मर गेला, परंतु आपले राहुल जाधव असतील किंवा स्वप्नील लिंडायत असेल आणि आपली अंकिता मोरे यांनी भगवान शेठच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिली। ज्या टायमाला त्यांना ही गोष्ट समजली तिथपासून आजपर्यंत बिचारे झोपले नसतील। आणि आमचे हे तिघेजण शिलेदार अंकिता, स्वप्नील आणि राहुल जाधव बिचारा सकाळी लुटवायला आलता, सकाळपासून ह्या ट्रान्सफॉर्मरच्या मागे लागल्यात आणि आज तो ट्रान्सफॉर्मर एका दिवसाच्या आतमध्ये आपल्याला मिळाला। त्याच्यासाठी अनेक लोक मागे लागले होते, परंतु कोणाला देता आपल्यासाठी भगवत शेठने खेचून आणलं। ही गोष्ट म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे। जर आज नसतं तर अजून 4 दिवस आपल्या अंधारात राहावं लागलं असतं। आणि म्हणजे बोलतात ना, लोक बोलतात लोकप्रतिनिधी कसा असावा, मी सांगेल भगवान शेठ सारखा असावा। म्हणून सांगितलं जर 500 ते 1000 ह्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कनेक्शन आहे तर आमची MSCB ला विनंती आहे की हे ट्रान्सफॉर्मरवरती थोडंसं डिस्ट्रीब्युशन करावं। जिथे एकाच ट्रान्सफॉर्मरवरती जर 1000 कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी 3 ट्रान्सफॉर्मर लावा। माझ्या हुतात्मा राजे पाटील नगरमध्ये जवळजवळ 150 ते 200 कनेक्शन आहेत, त्यासाठी आमच्यासाठी सेपरेट ट्रान्सफॉर्मर द्यावा। आणि तसेच अजून बरेचसे असे या ठिकाणी आहेत की जिथे ही पॉवर डिस्ट्रीब्युशन, कनेक्शन डिस्ट्रीब्युशन होऊन जर 3 ट्रान्सफॉर्मर लागले तर हे ट्रान्सफॉर्मर जळण्याचा, लोड येऊन जळण्याचा जो प्रकार आहे तो होणार नाही, अशी आम्हाला आमची MSCB ला विनंती आहे। आणि पुन्हा एकदा MSCB चे आभार मानतो आणि भगवान शेठचे आभार मानतो। आणि विशेष करून स्वप्नील भाऊ, राहुल आणि अंकिता भाऊचा खूप खूप आभार। 2 दिवसापासून तसं म्हणायला गेलं तर 4 दिवसापासून त्रास आहे। पाण्याचा महापूर आला। पाण्याच्या महापुरामध्ये गंगानगर पूर्ण गंगानगर मधल्या रहिवाशांना एवढा त्रास झाला, त्यावेळेस सुद्धा नाना खूप धावून आले आमच्या मदतीसाठी। आणि ज्या दिवशी ग्रामपंचायतचं पाणी आलं त्याच दिवशी लाईट नाहीये आणि 2 दिवस लाईट डीम होती। त्याच्यानंतर सगळ्यांकडे कुणालाच घरामध्ये प्यायला पाणी नाहीये, सोसायटीमध्ये पाणी नाहीये आणि लाईट सुद्धा नाहीये। आता ज्या मेन गरजा आपल्या आयुष्यामध्ये असं की घर, वीज, पाणी, ह्या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये एक गोष्ट आणि 2 गोष्टी नाहीयेत, तर सगळ्या लोकांना खूप त्रास होत होता। आणि ही गोष्ट मी नानांना सांगितली की नाना असं असं झालेलं आहे, आता पुराच्या पाण्यातला लोक सावरले आणि लगेच आज लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे। नानांनी युद्ध पातळीवर ते काम हातात घेतलं। काल संध्याकाळी माझ्यासोबत ते रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी इकडे तिकडे फोन करून आज लोकांना ट्रान्सफॉर्मर अवेलेबल होत नाहीये कुठेच। रावेत सारख्या ठिकाणी 4 दिवसापासून लाईट नाहीये, तिथे ट्रान्सफॉर्मर नाहीये, पण त्यांनी त्यांच्या ओळखीने, त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या कॉन्टॅक्टनी आपल्या निर्माण नगरीसाठी त्यांनी जे कालपासून युद्ध पातळीवर काम केलं माझ्यासोबत, काल रात्री 12 वाजेपर्यंत होते, आज सकाळी 9 वाजल्यापासून त्यांच्या गाडीत आम्ही पनवेलला जाऊन आलो। म्हणजे त्या माणसाने आमच्यासाठी जे काही कार्य केले ना, ते शब्द योग्य सांगण्यासाठी नाही, आमच्याकडे त्याचे शब्दच नाहीत माझ्याकडे, पण त्यांनी जे काम केले त्यासाठी मी फक्त अख्ख्या निर्माण नगरी, गंगानगर आणि रेजिडेन्सी प्लाझा या परिवारातून तुम्हाला हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि ज्या प्रकारच्या त्रासातून आज आम्हाला सगळ्यांना त्यांनी मुक्त केलंय, की मी म्हणतो नेता असावा तर असा असावा आणि ज्याने सांगितलं त्याने ते करून दाखवलं असा असावा। नमस्कार, मी भगवान संचे। मागे 2-3 दिवस लाईव्ह आलो होतो। हे निर्माण मध्ये पूर्ण पाणीच भरलेला होता। त्याच्यानंतर परवा दिवशी
स्वप्नीलाला आमची अंकिता असेल सगळीच मंडळी आली का ट्रान्सफॉर्मर उडला. काल पासून ते आज परत मी एवढं त्यांच्या मागे लागलो आणि एवढ्या फेऱ्या मारायला लागल्या तर त्यांना मी आज ट्रान्सफॉर्मर आणूनच दिला. परंतु हा ट्रान्सफॉर्मर कमीत कमी 1000 ते 1500 कनेक्शन आहेत. मी साहेबांना सांगितलंय की हे जरा पावसाळा झाला की याच्याहून जरा मोठा ट्रान्सफॉर्मर बसा, सगळ्यांची हाल खूप होत आहेत आणि हा ट्रान्सफॉर्मर एक 3 ते 4 महिन्यातच नवीन बसवतील आणि आज हा ट्रान्सफॉर्मर चालू होईल. ऐकला होता एक लाकडी कोणी तोडू शकतो, पण 5-6 जर एक लाकडी एकत्र आली तर कोण तोडू शकत नाही. म्हणून भगवान शेठला एक साथ म्हणून आमचे बंडू क्षीरसागर ठाकरे गटाचे शाखा प्रमुख हे त्यांना साथ आहे मागं त्यांच्या बरोबर. कदाचित त्यांना साथ असल्यामुळे त्यांनाही थोडा एक सपोर्ट भेटलाय, म्हणून त्याच्यामुळे त्यांनाही उत्साही भेटला असेल आणि बंडूनी पण त्यांना साथ दिलेली आहे. काही नसताना त्यांनी इथं दिवस रात्र त्यांनी लक्ष घातलंय. मॅडमनी पण फोन केला होता, बाबा कुठं कुठं काय प्रॉब्लेम झाला, आमच्या इथं काही नाही. पण हे निर्माण नगरी आणि ते प्रथमेश जे सोसायटीचे इथं अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला कॉपरेट केलेलं आहे. हे ना प्रथमेश, ही सोसायटीचे अध्यक्ष आहे ना, सेक्रेटरी आहे, हे देखरेख करतात. त्यांनी आपल्याला चांगला कॉपरेट केलेला आहे, म्हणून त्यांचाही आपण आभार मानला पाहिजे. वहिनींनाही आभार मानला पाहिजे, भगवान शेठचाही आभार मानला पाहिजे, शाखा प्रमुख बंडू क्षीरसागर यांचाही आभार मानला पाहिजे, संतोष सारंगचाही आभार मानला पाहिजे आणि इथं स्थानिक असलेले सगळ्यांनी कॉपरेट केलेला आहे. यांचा सगळ्यांचा आभार